जेव्हा पावलं स्वामी समर्थांच्या मंदिराकडे वळतात तेव्हा नशीब बदलतं. तर होय, खरंच आहे हे. आपली पावलं स्वामी समर्थांच्या मंदिराकडे केव्हा वळतात हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, आमचं स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण आला आहे का जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं, कोणीच तुमची साथ देत नाही, कोणी समजून घेत नाही आणि अचानक तुमची पावलं स्वामी समर्थांच्या मंदिराकडे वळतात? तर हा योगायोग नाही, स्वामींचं तुम्हाला बोलावणं असतं. आजचा माणूस बाहेरून हसतो आणि आतून तुटलेला असतो. पैसा नाही, मन शांती नाही, मोबाईल आहे पण संवाद नाही. मग अशा वेळी मन कुठं जातं? तर मन स्वामी समर्थांकडे जातं. तुम्ही कधी नोटीस केलंय का की अचानक मंदिरात जायची इच्छा होते? तुमचा कोणताही प्लॅन नसतो, पण मन आतून सांगतं जा, मंदिराकडे जा. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. मंदिरात प्रवेश करताच मन शांत होतं. घंटांचा आवाज, आरतीचा स्वर आणि स्वामींचा तेजस्वी चेहरा हे सगळं पाहून त्या क्षणी डोळ्यातून अश्रू येतात. पण ते दुःखाचे नसतात, ते असतात समाधानाचे. तर मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. एक मुलगा खूप स्ट्रगल करत होता. त्याला जॉब नव्हता, घरात सगळे प्रॉब्लेम्स होते, सगळं संपल्यासारखं वाटत होतं त्याला. एक दिवस तो अचानक मंदिरात गेला आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, माझी आशा आता संपलेली आहे, मी काय करू, मला मार्ग दाखवा स्वामी. तो काही वेळ तिथेच डोक्याला हात लावून बसला होता आणि मग पुन्हा थोड्या वेळाने तो घरी गेला. काही दिवसांनी त्याला जॉब मिळाला, घरात शांतता आली. हे सगळं का झालं माहीत आहे? कारण त्याने स्वतःला स्वामींच्या हाती, स्वामींच्या हवाली केलं होतं. श्रद्धा आणि सबुरी हे स्वामींचं मुख्य तत्व आहे. श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास आणि सबुरी म्हणजे धीर. जेव्हा हे दोन्ही तुमच्याकडे असतात तेव्हा कोणतीही समस्या मोठी राहत नाही. मंदिरात जाणं म्हणजे फक्त दर्शन नाही, ते आहे मनाचं परिवर्तन. तुम्ही जेव्हा स्वामींपुढे उभे राहता तेव्हा तुमचा गर्व संपलेला असतो आणि एक क्षण असा येतो जेव्हा तुम्हाला जाणवतं स्वामी माझ्यासोबत आहेत आणि त्या क्षणी तुमची भीती संपते. जेव्हा तुमची पावलं स्वामी समर्थांच्या मंदिराकडे वळतात तेव्हा समजा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. मंदिरात जाणं फक्त दर्शन नाही, तर मनाचं शुद्धीकरण सुद्धा आहे. जेव्हा तुमची पावलं स्वामींकडे वळतात तेव्हा समजा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झालेली आहे. तो क्षण तुमचं नशीब बदलणारा आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की आयुष्यात काहीतरी चुकतंय, तर एकदा मनापासून स्वामी समर्थांच्या मंदिरात जा. काही क्षण स्वामींच्या चेहऱ्याकडे, स्वामींच्या डोळ्यात बघून तसेच काही क्षण उभे राहा. तुम्हाला स्वामींना जे काही सांगायचं आहे ते तुम्ही मनात धरा. स्वामी बरोबर तुमच्या मनातले ओळखतील. स्वामींपुढे सगळंच काही रडून किंवा तोंडाने सांगण्याची काहीच गरज नाही. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या मनातलं बरोबर ओळखतात. पण तुम्ही मंदिरात असता तेव्हा आपल्या समोर स्वामी आहेत आणि आपण आहोत एवढंच डोक्यात ठेवायचं, बाकी इतर कुठल्याही गोष्टी ठेवायच्या नाहीत. आणि मग बघा चमत्कार. स्वामी तुम्हाला जे देतील त्याची तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नसेल. आणि फक्त एवढं म्हणा, स्वामी, मला तुमच्यावर विश्वास आहे, बाकी सगळं स्वामी स्वतः सांभाळतील. तर तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर आजच एकदा मनापासून स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.